स्वच्छतेच्या जोरावर प्रत्येक वेळी मानाचे बक्षीस मिळवून अंबानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे, अंबानगरीचे नाव उंचवणारी नगरपालिका म्हणजे अंबेजोगाई नगरपालिका. त्यातल्या त्यात स्वच्छता विभाग, स्वच्छता बाबतीत कुठलेही काम 2 मिनिटात सोडवणारे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे व स्वच्छतेसाठी पाठीपासून राबणारे स्वच्छता कर्मचारी यांना अर्थात अंबेजोगाई नगरपालिकेला, अंबेजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला CSR फंडातून उज्जीवन फायनान्स बँकेच्या वतीने 2 घंटागाड्या देण्यात आल्या. त्याचं अनावरण मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, उज्जीवनाचे ब्रँच मॅनेजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, कार्यालयीन अधीक्षक रमाकांत सोनवणे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख कपिल मस्के, नगर रचनाकार ज्ञानेश्वर पोटे, लेखपाल धनराज जाधवर, बांधकाम विभागाचे किशोर मुंडे, वसुली विभाग प्रमुख शेख इफ्तेकार, NULM विभाग प्रमुख दिलीप तांबारे, विद्युत विभाग प्रमुख राऊत मॅडम, स्वच्छता विभाग पर्यवेक्षक मल्हारी जोगदंड, शहर समन्वयक लखन ओवाळ, वंदना कुलकर्णी, माधुरी परळीकर, वर्मा मॅडम, फिलोमिना मॅडम, शीतल राऊत, युवराज कदम, कविता माळी यावेळी हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जोगदंड, स्वच्छता पर्यवेक्षक मल्हारी जोगदंड व त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी धनंजय जाधवर लेखपाल यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन केले, तर अंकुश अडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. आज उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतर्फे नगर परिषद अंबाजोगाईस 2 घंटागाड्या त्यांनी CSR फंड मधून आम्हाला दिलेल्या आहेत. तर त्या निमित्ताने आम्ही आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि नगर परिषदच्या वतीने मी उज्जीवन बँकेचे खूप आभार मानते की त्यांनी आपली सामाजिक काही जबाबदारी ओळखून नगर परिषदेस अशा एकदम फुली इक्विप्ड घंटागाड्या आज दिलेल्या आहेत. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात CSR मधून आम्हाला पहिल्यांदाच प्राप्त झालेल्या आहेत. अशा मोठ्या प्रमाणात, एरवी छोट्या प्रमाणात बऱ्याच गोष्टी प्राप्त झाल्या होत्या, परंतु गाडी किंवा असं जे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्राप्त झाले, तर त्या निमित्ताने मी परत एकदा त्यांचे आभार मानते.